मध्ये कळलेले नसावे ही माहिती आमच्यापर्यंत अर्थातच कालच्या रचनेपासून मिळते, त्यामुळेच या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत सुद्धा पोहोचवतोय. मॅच सुरू होतोय, आमच्या समेत जोडले जात आहेत आणखीन एक युवा समालोचक तुषारजी सोनावणे यांचा गोड आवाज तुम्ही ऐकणार आहात. पहिला डाव सुरू आहे. टॉस जिंकलाय एनसीसी नारंगी टीमच्या कॅप्टनने आणि त्याने निर्णय घेतला होता फिल्डिंग करण्याचा. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जातोय आई गावदेवी सातवली या टीमला. आई गावदेवी सातवली टीमचे 2 बॅटर उतरलेत, विक्रम आणि गोविंदा. म्हणजेच मागच्या मॅचमध्ये जे 2 बॅटर सुरुवात करणारे होते तेच बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये धाडलेत आणि पहिलं षटक टाकण्याकरता धीरज आलाय. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा असतील. सुपर 8 मध्ये पोहोचण्याकरता ही घोडदौड या ठिकाणी आता सुरू होईल. तुषारजी, हा मॅच दोन्ही टीम करता महत्वपूर्ण, फार महत्वाचा मॅच आहे. कारण की ज्याप्रमाणे जर पाहिलं तर गेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर एकविरा स्पोर्ट नायगाव या संघाने जर पाहिलं तर सेमीफायनलच्या मॅच मध्ये प्रवेश केलाय. म्हणजेच शनिवारच्या दिवसात तो संघ खेळताना दिसणार आहे. मॅचला सुरुवात करूया, दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया, बेस्ट ऑफ लक. पहिला बॉल स्ट्राईक एंड वरती. गेल्या मॅच मध्ये विक्रम याने जबरदस्त कामगिरी केली होती, स्टार्टिंग अफलातून राहिली होती. पहिला बॉल उडवायचा प्रयत्न होता, बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे, चालला विकेट किपरच्या हातामध्ये. वेगवान चेंडू पाहायला मिळाला. पहिला बॉल आला डॉट. पहिला चेंडू डॉट टकलाय. परंतु उद्याच्या तिसऱ्या रचनेमध्ये पहिला मॅच आपण बघणार आहोत साई स्पोर्ट्स कारबाव विरुद्ध साईच्या अर्नाळा. दुसरा मॅच आपण बघणार आहोत रिबित 11 वर्सेस एनपी उत्तन या 2 संघादरम्यान. मॅच कडे सुद्धा वळणार आहोत आपण. हा बॉल तर चांगल्या पद्धतीने कव्हर क्षेत्रामध्ये खेळून काढला. एकदा मिळाली बॅटरला, दुसरी धाव घेण्याचा धोका पत्कारला जातो आणि दोघांमध्ये या ठिकाणी सामंजस्यपणा नव्हता, त्यामुळेच इथे मोठी विकेट मिळाली. विकेटचं पतन झालंय. पहिला गडी बाद. थँक्यू सो मच. विकेट हॅट्रिक करता धीरज भोईर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक मिळेल एनसीसी नारंगी टीमच्या गोलंदाजाला. उद्याचा पुन्हा एकदा आपण चर्चा करूया. दुसरा मॅच असेल रिधित 11 वर्सेस एनपी उत्तन असा. तिसरा मॅच असेल या ठिकाणी जर आपण बघितलं तर तिसऱ्या मॅच मध्ये सुद्धा आपण 2 संघांना लढताना बघणार आहोत. शार्बे 11 घाटेगर बी विरुद्ध जॉली स्पोर्ट्स कामतगर या 2 संघादरम्यान तो मॅच असेल. त्याच्यानंतर चौथा मॅच जय श्रीराम आरसीसी पेट वर्सेस मयांक 11 सातपाटी. हे 4 संघ उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला, हे 4 सामने उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. वेळ असेल 4ची, परंतु रिपोर्टिंग असेल ती 3:30 वाजता. चर्चा पुन्हा आम्ही करणार आहोत. मॅच हाफ समरीनंतर ती चर्चा होईलच. आता चांगला फटका, अतिशय चांगला फटका पॉइंटच्या दिशेने. फॉरवर्ड पॉइंट क्षेत्रा बाहेर चेंडू निघून गेलाय, तो थांबत नाही. मिळतंय धाबा 4. लोकनेते चषक चौकार. दादा आहे हो खरोखर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंदर आहे ते 1 नंबर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंदर आहे ते 1 नंबर. एक्झिक्यूट केला होता, म्हणजेच डीप एक्स्ट्रा कव्हरला. आणि काय क्लासिकल स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळाला फलंदाज आकाशच्या बॅटमध्ये. गेल्याही मॅच मध्ये आकाशने एक जबरदस्त सुरुवात करून दिली होती आणि गेल्या मॅचचा हिरो आकाशला आपण बघतात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने घेतला गेला. या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून बॉल तयार आहे. आपटून टाकण्याचा प्रयत्न, बॅटची लागली होती कडा, विकेट किपर बीट झालाय. बॉल चाललाय अगदी लॉंग स्टॉप भिजनला. आलाय आणखीन एक आकाशच्या बॅट मधून चौकार. समाजसेवक असा आपा आहे तो भारी. गोर गरीब जनतेला लाभला कैवारी. आपल्या हितेंद्र आप्पांची आहे अदाच न्यारी. हे सहान थोर दादाला. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या धावपळकावर 1 गडी बाद 9. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 9 धाबा आकाश गोगलधरे या बॅटरद्वारे चांगलं बॅटिंग होतंय. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळाला होता या खेळाडूला. आपल्यातून बॅटिंग केली होती, सरळ बॅटचा केला वापर. आता चेंडू करते हा वाईस सफर. मॅक्झिमम टोळा मिळतात 6 धाबा. आकाशाच्या बॅट मधून झकास कामगिरी. हे आधार स्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर. आधार स्तंभ बहुजनाचा
इनसाइड आउट क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका फलंदाज आकाशच्या बॅटमधून आणखीन एक षटकार आलाय. क्या बात आहे. चौकार चौकार षटकार जबरदस्त टायमिंग या बॉलवरती साधलं गेलं आणि गेल्या मॅचचा खरा म्हणत मॅचचा हिरो ठरलेला आकाश याही मॅच मध्ये जर पाहिलं तर सातवली संघाला काय जबरदस्त सुरुवात करून दिली आहे. धावा धावफटक्यावर जाऊन पोहोचतायत. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफटक्यावरती लागल्या आहेत. आकाश मॅन इन फॉर्म मैदानाच्या आतमध्ये तडपदार बॅटिंग करत असताना जरूर दिसतोय. बॉलर तयार आहे. शेवटचा बॉल आहे. शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट मिड विकेटला बॉलला अडवतील. तत्पूर्वी जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल कंप्लीट केल्या. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद सातवली टीम जाऊन पोहोचताय 16 धावा धावफटक्यावरती. सुरुवात सर चांगली झाली. पहिला बॉल डॉट धीरजने घेतला. दुसरा बॉल विकेट आली आणि लगेच चौकार चौकाराने षटकार आला. घेऊयात एक डीजे ब्रेक आणि पुन्हा एकदा या मॅचच्या दिशेने येणार आहोत. कम ऑन डीजे. एक नंबर हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागली जाते ते 16 धाबा. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं. एकच ते षटक मिळेल ज्या षटकामध्ये 16 धाबा बनलेत. अतिशय चांगली सुरुवात केली. 4 बॉलचा सामना करत 15 धाबा बनवलेत आकाश या बॅटरने. कारण नुकताच पालघर जिल्ह्याची जी मोठी स्पर्धा चालली त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाजाचा मानकरी ठरला होता. आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जे खेळाडू आपल्याला खेळताना दिसले रजनी क्रिकेटची स्पर्धा होती आणि त्याच्यामध्ये चांगली झकास कामगिरी आकाश नावाच्या खेळाडूने केली होती. 16 धाबा करंट रन रेट 16चा आहे आणि अशीच जर धावगती राहिली तर मग अडचणी निर्माण होऊ शकतात एनसीसी स्पोर्ट्स नारंगी संघाला. गोलंदाज समोरच्या इनकडून आता आलेत मयूर. सरळ बॅटचा वापरच केलाय. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. 1 बाउन्स चेंडूला कलेक्ट केलंय. थ्रो करण्याआधी एकच धाव मिळाली या बॅटरला. धावसंख्या झाली ती 17 धाबा. आजचा दिवस तर खऱ्या अर्थाने एनसीसी नारंगी संघ म्हटलं तर तुकाराम मांगेला सरांची आठवण आल्यापासून राहत नाही. या स्पर्धेला अर्थातच ते विसरले नसतील. येणार होते परंतु काही कारणास्तव साईबाबांची पालखी असल्यामुळेच या स्पर्धेला ते उपस्थित राहू शकले नाहीत. एकविरा इथे जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये मयूर मांगेला आलेत. भरपूर चर्चेत राहिले खेळाडू आहेत. पहिल्या मॅच मध्ये मॅन मॅचचा पुरस्कार घेतला गेला. नायगाव कोलिवाड्याच्या परिसरामध्ये जर पाहिले गेलं तर गेल्या वीक मध्ये जी स्पर्धा पार पडली गेली त्यामध्ये देखील जर पाहिले तर जबरदस्त गोलंदाजी या गोलंदाजी राहिली होती. ऑन साइड बॉल निघून चालला. एक सिंगल या बॉलवरती प्राप्त होईल. पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्येत धाव पोहोचते धावफटकावरती 18 मध्ये. आतापर्यंत 5 बॉल मध्ये 16 धावा खेळल्यात ते म्हणजे आकाशने. जबरदस्त बॅटिंगचं युनिट आतापर्यंत टीम सातवली संघाचा आपण पाहिलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि तीच एकी पाहिजे. एकीचे बळ तेव्हाच मिळतं त्याचं फळ आणि ते एकीचे बळ पाहायला मिळालं या संघाद्वारे. एज अँड टेकन जो मॅन ऑफ द मॅचचा किताब मयूर मांगेला या खेळाडूला मिळाला होता. त्याच गोलंदाजाने ते स्वीकार केली. मोठी विकेट. आकाश होते बाद. हितेंद्र आप्पासाहेब आहे हिम्मतवाला. वेळ प्रसंगी धावून जाती साहेब मदतीला. हे सच्चा मनाचा आप्पा आहे लय दिलवाला. थोडासा धीम्या गतीचा बॉल होता. टप्पा थोडासा लांब ठेवला गेला आणि त्याच कारणास्तव फलंदाजांना खेळण्यासाठी थोडंसं जर पाहिलं गेलं तर नियंत्रण नव्हतं. अगदी जर पाहिलं तर फटक्यावरती आणि अगदी जर पाहिलं गेलं तर बॅटची कडा लागत असताना बॉल मागे निघून चाललाय. एसटी रक्षकाच्या माध्यमातून एक चांगला झेल टिपला आणि विकेटचं पत्र मैदानाच्या आतमध्ये होत असताना दुसरा धक्का सातवली संघाला लागला जातोय. 5 ज्याप्रमाणे जर पाहिलं तर सुरुवात तर चांगली करून दिली होती ती म्हणजे आकाशने. परंतु आता मात्र येणारे जे मधल्या अगदी जर पाहिलं तर फळीमध्ये जे बॅटर असतील त्यांना चांगली बॅटिंग करावी लागेल. धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते 18च्या घरामध्ये. षटक क्रमांक दुसरा बघताय आपण. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 1 गडी बाद 2 धावा आतापर्यंत खर्च केलेले आहेत. ते म्हणजेच गोलंदाज पाहायला मिळतात मिस्टर मयूर मांगेला. यस आता अप्पर मिडल ऑर्डर मध्ये किरण या बॅटरला धाव बनवण्याकरता पाठवलं. जवळजवळ 3 चेंडू संपलेत या दुसऱ्या षटकामध्ये. धावसंख्या आहे ती 2 गडी बाद 18 धाबा. पहिला धक्का लागला होता तो विक्रमच्या स्वरूपात. विक्रमने फक्त एक मात्र धाव बनवली. धाव बादचा तो शिकार बनलाय. आता पुढचा बॉल टाकण्याकरता मयूर तयार. इथे खुलवटाचा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये वा जबरदस्त फिल्डिंगचे एफर्ट पाहायला मिळत आहेत.
स्वतःच्या संघासाठी स्वतःच्या गावासाठी सर्वस्वपणा लावत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते मिस्टर मयूर मांगेला. जबरदस्त फिल्डिंगचे एफर्ट पाहायला मिळते. आला डॉट बॉल. यस, क्रिकेट तर खेळ त्यांचा आवडता आहे, परंतु मला असं वाटतं की मयूरला फुटबॉल हा खेळ सुद्धा आवडत असेल. आंतरराष्ट्रीय एका क्रिकेटपटूची आठवण झाली, चर्चा मी त्याची सुद्धा करेन. ओ स्लोबर वन चेंज ऑफ फेस, हाईट इज अ फॅक्टर. तर अपील केली होती परंतु पंचांनी ती अपील पेटाळून लावली. धोनी खरं तर त्याला क्रिकेटमध्ये मुळीच रस नव्हता. जर आपण बघितलं तर गोलकीपरच्या भूमिकेमध्ये पूर्वी फुटबॉलच्या मॅचेसमध्ये सुद्धा त्याला आपण पाहिलं. तसंच एक पंच निकी बर्ड यांना सुद्धा क्रिकेटमध्ये कधीच रस नव्हता. ते फुटबॉलपट्टू होते. फुटबॉलचा मॅच खेळत असताना एक वेळ ते जखमी झाले आणि त्याच्यानंतर ते क्रिकेटच्या दिशेने वळताना दिसले आणि एक उत्कृष्ट दर्जाचे पंच म्हणून त्यांची सुद्धा ख्याती आहे. त्या आठवणी या ठिकाणी ताज्या झाल्यात. सरळ बॅटचा वापर केला. कोळवट टप्प्याचा चेंडू होता. मिडॉन मधून चेंडू जातो काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. एक धाव मिळाली. दुसऱ्या धाबे करता बॅटर धावतायत आणि संधीचं सोनं करतायत. 2 धावांची पडली भर. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव पळकाभर धाबा आहेत आई गावदेवी सातिवली टीमच्या. 2 गडी बाद. 20-20 दादाचा नाद नाही केला कोणी बनला लाखो दिलाची जान. बेटा दादाचा नाद नाही केला कोणी बनला लाखो दिलाची जान. असा आहे होतो वनम्यान त्याचे करोड झाले तुझ्यान. असा आहे होतो वनम्यान त्याचे करोड झाले तुझ्यान. असा आहे होतो वनम्यान त्याचे करोड झाले तुझ्यान. असा आहे क्रिकेटपटूचे जसे भरपूर फॅन असत तसेच आज जर आपण बघितलं तर या परिसरातील माजी कार्यसम्राट सभापती श्री कन्हैया मनोहर भोईर साहेबांचा सुद्धा आपण उल्लेख सातत्याने करतोय. ज्यांच्या कार्याची दखल प्रत्येक जण घेत असतोय. त्यांनी केलेलं अफाट कार्य कधीच विसरलं जाऊ शकत नाही. सध्या सुरू असलेल्या मॅचचे चालू घडामोडी बद्दल बोलायचं झालं तर आई गावदेवी सातिवली संघ हा वरचढ दिसतोय. 2 षटकांमध्ये 20 धावा, 2 गडी बाद. आणि आता मात्र जे गेअर आहे ते गेअर चेंज करावे लागतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. काय वाटतं तुषारजी? 20 धावा फटकावरती लागल्या. चांगली बॅटिंग करावी लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. लेफ्ट टर्म बॉलर पहिल्या बॉलवरती उडाला झेल. विकेट जाण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. फलंदाज झालेत आउट. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये. टीम सातिवली संघाला लागला तिसरा धक्का. 20 या धावसंख्येवरती विकेट. फलंदाज आउट. गेलंय मनात त्यानं घरे. गेलंय मनात त्यानं घर. अरे युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा. एक वेगळं दृश्य बघायला मिळालं. नाराज झाला बॅटर आणि बॅटवर लगेचच त्याने एक थोडासा प्रहार केलाय. परंतु ज्या बॅटने तुम्हाला एक चांगलं क्रिकेटपटू घडवलंय, ज्या बॅटमुळे तुम्हाला प्रसिद्धी मिळालं, त्या बॅटचा सन्मान सुद्धा आपण प्रत्येकाने करायला पाहिजे. खऱ्या अर्थाने असं बरेच वेळा दृश्य बघायला मिळत आहेत. जे क्रिकेटचं साहित्य आहे त्या साहित्याचं पूजन करताना बरेचसे क्रिकेटपटूंना मी बघितलं. काही व्हिडिओज असे त्यांच्या रील्स असे व्हायरल झालेत की जे अक्षरशः नवीन बॅट खरेदी केल्यानंतर त्याचं पूजन करतायत आणि त्या पूजनाकरता अनेक लोकांना आमंत्रण सुद्धा देत आहेत. म्हणजेच क्रिकेटवर आपण जितकं प्रेम करतोय तर क्रिकेटला लागणारं जे साहित्य आहे त्याच्यावर सुद्धा आपलं प्रेम असायलाच पाहिजे. सुरू असलेल्या मॅचमध्ये 3 गडी बाद, 20 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेले परशुराम. रामाचाच एक अवतार आहे. आता हा परशुराम आपल्या संघाकरता काय करेल पाहूया. नवीन बॅटर परशुराम गेले. जबाबदारी इथे त्यांनी स्वीकारायला हवी जशी गोलंदाजाने जबाबदारी स्वीकारले. जय यांनी पहिल्याच बॉलवर विकेट मिळवून दिली आणि तिसरा धक्का दिलाय. आता मधल्या फळीतील फलंदाज स्ट्राईक इन कडे. पुढचा बॉल. ओ गुडलाईन क्षेत्रामध्ये चेंडूला रिलीज केलंय. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी पाहायला मिळाली गोलंदाज जयची आणि बीट केलं बॅटरला. व्हॉट बॉलिंग परफॉर्मन्स. चांगली गोलंदाजी जयच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरमध्ये मला वाटतं फक्त धावा खर्च केल्या होत्या टीम NCC नारंगी संघाने. परंतु दुसऱ्या षटकात मयूर मांगेल्याने जबरदस्त कमबॅक केलंय. इथे जर पाहिले तर हवेत उडाला बॉल. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. डाऊन दी बॉल 30 सेकंडच्या आतमध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न केला जातो. वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचलेत. पाहता पाहता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. अपील झाली परंतु 2 धावा काय रोखू शकत नाही. संदीप सर चांगली रनिंग बिनून विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. आणि प्रत्येक चेंडूवर हातोडा ठोकला नाही पाहिजे कारण प्रत्येक चेंडू हा तुम्हाला हवा असा वाटणारा चेंडू येणार नाही. इथे एकेरी दुहेरी धावसंख्येवर सुद्धा भर देणं फार महत्वाचं आहे. जसं मी अगोदर टीम 94 कामन संघाचा पहिल्या मॅच मध्ये बघितलं होता. अमित कामनकर या कावडूला धावांचा डोंगर त्याने उभा केला होता एकेरी दुहेरी धावसंख्येने. धावसंख्या सध्याच्या घडीला 3 गडी बाद 22. शॉर्ट बॉल
फुल 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 पॉवरफुल सिक्सर. जीवदानी आईचा आशीर्वाद लाभलाय त्याला खरोखरे. त्याची सोबत एक नंबर. ज्याप्रमाणे तुम्ही नावाचा उल्लेख केला परशुराम, रामाचा अवतार आणि काय फलंदाज आहेत परशुराम. जबरदस्त टायमिंग या बरोबर सांगता गेलं, थेट पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. काय ऍक्शन रिप्ले आपल्याला वारंवार जेटीसी माध्यमातून दाखवले. क्षेत्ररक्षक होते, फक्त प्रेक्षक म्हणून राहिले आणि बॉल निघून जाईल सीमा पार. आक्रमण केलंय, हल्ला बोल केला जातोय जयच्या विरोधात. धावा धाफटक्यावर पोहोचतायत 28. इथे हवेत खेळला बॉल, मिस टायमिंग. पुन्हा एकदा विकेट जाण्याची दाट शक्यता आहे. आणखीन एक धक्का प्रत्युत्तर दिलाय जयने. जयच्या खात्यामध्ये जाईल विकेट आणि सातवी टीमला चौथा धक्का. अरे युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूरे. युवा आमदार दमदार आपला क्षितिज. हे बघा, जास्त उसळी घेणारा चेंडू होता, हुक करण्याचा इरादा होता. परशुराम घेईल आता आराम. विकेटचं पतन झालंय. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय हा चौथा धक्का. 4 गडी बाद धावसंख्या धावपळकर लागली जाते ती 28 धावा. 28 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. फिल्डिंग करणाऱ्या टीमला एक संधी आहे. 3 बॉल 3 विकेट जर आलेत तर प्रथमेश दादा भोईर आणि दिवेश दादा भोईर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राईज त्या गोलंदाजाला दिलं जाईल. आता पाहूयात कुठला भाग्यवान गोलंदाज ठरेल, कारण की आतापर्यंत जयच्या ओव्हरमधील 5 बॉल फेकून झालेत. जयने खर्च केल्या जवळपास जर पाहिलं तर 5 बॉलमध्ये 8 धावा, 1 बॉल त्यामध्ये डॉट आल्या, 2 विकेट त्याने प्राप्त केल्या. चांगली गोलंदाजी अगदी जर पाहिलं तर जयच्या माध्यमातून राहिले अशी म्हणावी लागेल. एक षटकार आला संदीप सर, परंतु त्यानंतर जर पाहिलं तर कमबॅक केलाय. हॅट्रिकसाठी 1000 नाही तर 2000 रुपये सन्मान्य प्रथमेशजी भोईर आणि त्याचबरोबर जर पाहिले गेलं तर दिवेशजी भोईर साहेबांच्या माध्यमातून देण्यात येईल फिल्डिंग करणाऱ्या टीमला. पाहूया आता या षटकातील शेवटचा बॉल कसा असेल. ओहो, डेड बॉलचा इशारा. थोडासा स्कीट होतं गोलंदाजच्या मार्गावर असताना. जय 2 विकेट्स प्राप्त करतोय, 8 धावा खर्च केलेत. एकूण धावसंख्या 4 गडी बाद 28 धावा. धावफलक तर चांगला आहे, 9 पेक्षाही जास्त सरासरी पाहायला मिळते. कोळवट टप्प्याचा चेंडू, स्ट्रेट ड्राईव्ह केलाय, गॅप मध्ये चेंडू जाईल काय. 1 धाव मिळाली, क्षेत्ररक्षक फंबल होतोय आणि त्याचा फायदा उचलला जात नाही. 1च धावेवर समाधान होतोय. खरं तर दुसरी धाव पूर्ण करायला हवी होती. षटक क्रमांक 3 ची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर आई गावदेवी सातिवली टीमची धावसंख्या 4 गडी बाद 29. 29 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. बेटा दादाचा नाद नाही केला कोणी, बनला लाखो दिलाची यार. बेटा दादाचा नाद नाही केला कोणी, बनला लाखो दिलाची जान. हे बघा, आपलं अतिथी कक्ष दाखवलं जाते. दर्शन मात्रे आहेत, निखिल पाटील, भूषण भोईर त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. कल्पेश भोईर यांना आपण बघतायत आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक संयोजक कुमार प्रथमेश पतू कन्हैया भोईर यांना तुम्ही बघतायत आणि त्यांच्याच शेजारी नितीन पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत. रविकांत पाटील यांना सुद्धा तुम्ही बघतायत. रविकांत पाटील यांची सुद्धा मेहनत पाहायला मिळतोय. त्याचबरोबर आपण महेंद्र पाटील यांना सुद्धा बघतोय. संजय हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचंच आम्ही स्वागत करतोय आणि बाल्कनीमध्ये सुद्धा आमचे छोटे प्रेक्षक राजे बसलेत. वैया केबल सुद्धा त्या ठिकाणी आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. शेवटचे आता 6 बॉल शिल्लक आहेत आणि निशांत हा गोलंदाजी मार्गावर आलाय. निशांत गोलंदाजी मार्गावर आलाय. एनसीसी नारंगी संघाद्वारे तो चांगला खेळाडू आहे आणि नारंगी संघाला रजनी क्रिकेटचा जास्त अनुभव आहे. ओ स्विंग अँड मिस, गुड लेंथ क्षेत्रामध्ये चेंडू टाकलाय. लाईन आणि लेंथ मध्ये कोणताच बिघाड होत नाही. खरं तर सातत्याने क्रिकेट खेळण्याचा फायदा होतोय एनसीसी नारंगी संघाला, कारण घरच्या मैदान म्हटलं तर एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं ते क्रिकेट मैदान वाटतंय. नारंगीचं नाही का अगदी पाहिजे तर मैदान आहे ना, ते संपूर्ण आपल्या या वसई परिसर असो किंवा विरार परिसर असो, पालघर जिल्ह्यातील एक सर्वाधिक सुंदर मैदान अर्थातच नारंगीचं वर्तवलं जातंय. इथे पुन्हा एकदा बॅटची लागली कडा. क्षेत्ररक्षक होते, शॉट थर्डमॅनला चुकी झालाय, परंतु जर पाहिले तर बॉल अडवला जाईल. या बॉलवरती एक सिंगल कंप्लीट जाईल. यापूर्वी जर पाहिजे टप्पा थोडासा लांब होता निशात या गोलंदाजा, परंतु आता मात्र टप्पा थोडासा समोर ठेवण्यात आला आणि त्याच कारणाचा बॅट अँड बॉलचा संपर्क झाला. धावा धाफडकावरती 30 झाल्यात. 3.2 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या डावातील 4 चेंडूचा संदीप सर खेळ शिल्लक आहे. इथून किती धावा यायला हव्यात या 4 बॉलमध्ये? हिरो बनण्याची तर संधी बॅटरला आहे, कारण 4 चेंडूंमध्ये माझ्या माहितीनुसार 10 धाबा जरी आला तर एक मजबूत स्थिती पहिल्या इनिंग मध्ये राहील सातवी टीमची.
वाईट बॉलचा इशारा येतोय, जास्त बाहेर निघणारा चेंडू आहे त्यामुळे वाईट घोषित केला हितेंद्र भोईर सरांनी. विशाल नाईक आणि हितेंद्र भोईर हे दोन पंच या मॅच करता आपल्याला पाहायला मिळत आहेत. याआधी अजित म्हात्रे आणि आपण ललित भोईर सरांना पाहिलं होतं. धावसंख्या पोहोचली 31 वर, 4 गडी बाद 31 धाबा. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅक वरती बॉल तयार आहे. स्ट्राईक रेट वरती बॅटर पाहायला मिळतं मिस्टर किरण. 3 बॉलचा सामना त्याने आतापर्यंत केलाय. इथे फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न होता. डिड अँड स्पॉट पडल्यानंतर चालला विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. जबरदस्त लढत आपण बघतायत. लोकनेते हितेंद्रजी ठाकूर चषक 2025 मध्ये एका बाजूला जर पाहिलं गेलं आई गावदेवी सातेवली आणि त्यांच्या विपक्षात NCC नारंगी या संघाला आपण जरूर बघतायत. मॅनामधून तलवार काढण्याचं काम करतायत. बाहेर काय होताना दिसत नाही. मॅनामधून जी तलवार आपण बाहेर काढतो ना ती धारदार असायला पाहिजे. धारदार फटका येईल काय? चेंडूला पाठवून दिलं लॉंग ऑन पट्ट्या बाहेर. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 नाही, थेट 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 बॅटरला मिळते 6 धावांची भेट. सिक्सर. आपल्या दादावानी कोण आहे का? तुषारजी आता तलवार पाजवलंय आणि धारदार वार होताना दिसले. धावसंख्या 4 गडी बाद 37, 37 फॉर 4. याच फटक्याची खरं तर वाट बघत होते ते म्हणजे संपूर्ण डगआउट, संपूर्ण आई गावदेवी सातेवली संघ आणि तो षटकार आलाय. निखिलचे पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक मिळते या षटकाराकरता. पुढचा बॉल बॉल तयार. आपटून टाकण्याचा प्रयत्न होतो. यावेळेला वेगाने तर बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. प्रश्नचिन्ह उभा केलाय आणि अगदी जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलची सांगता केली जाते. परंतु यस बॅटिंग करणार टीमने घेतलेला आहे रिव्ह्यू. आता आपण बघणार आहोत. एक रिव्ह्यू दोन्ही टीमला आहे. जर सक्सेसफुल झाला संदीप सर पुढे एकदा अजून तुम्हाला एक रिव्ह्यू मिळेल. अनसक्सेसफुल झाला तर मिळणार नाही. कॅमेरामॅनने बरोबर अगदी योग्य पद्धतीने फोकस केलं होतं. आमच्या प्रेक्षकांनी जागा सोडली नाही. अजून प्रेक्षकांना ठाऊक आहेत या मॅचेस फार महत्वाच्या आहेत. सध्या रिव्ह्यू घेतला जातोय आणि आमच्या प्रेक्षकांनी रिव्ह्यू घेतलाय. इथे रिव्ह्यू आणि प्रेक्षक घेतात रिव्ह्यू. धावसंख्या धावपळकर आहे ती 4 गडी बाद 37 धाबा. 5व्या चेंडूवर हा प्रश्न निर्माण झालाय आणि त्यामुळेच ती चर्चा करून योग्य तो निर्णय दिला जाईल. बॅनरला जो षटकार लागलाय त्यामुळेच निखिल पाटील आणि कल्पेश भोईर साहेबांकडून 500 रुपये या ठिकाणी जमा झालेत या खेळाडू करता. जो षटकार खेचलाय की रन बनवलं त्याने रन. आर्ग्युमेंट्स करू नका. इथे आपले तिसरे पंच आहेत ते माहिती देतील. सो प्लीज आकाश तुम्ही या ठिकाणी लक्ष केंद्रित करू नका. धावसंख्या धावपळकर 37, 4 गडी बाद 37 धाबा पहिल्या इनिंग मध्ये बनलेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक होते. त्याच्यातील हा 5व्या चेंडूवर प्रश्न उद्भवलाय. काही चांगले क्रिकेटची स्पर्धा आहे आणि प्रत्येक संघ वेळेवर उपस्थित झालाय. कालचा थोडासा व्यत्यय होता त्यामुळेच आपण उशिराने दॅट्स फेअर डिलिव्हरी प्रश्न पडलाय क्षेत्ररक्षकाला की नेमका आता उल्लेख काय होतो कॉमेंट्री बॉक्स मधून. एक धावसंख्या धावपळकर 4 गडी बाद 37, 5 बॉलची समाप्ती. शेवटचे 1 चेंडू शिल्लक आहे. लास्ट बॉल. काय घडले बघूया आता. व्हाईट बॉलचा इशारा आलाय त्यामुळेच अतिरिक्त धाव मिळेल आणि या अतिरिक्त धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली ती 38, 38. 38 धाबा 4 गडी बाद 38 धाबा. एक वाईट चेंडू टाकला त्यामुळेच शेवटचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजाला परत टाकावा लागेल. प्रेक्षकांचा आपण आभार मानूया ज्यांनी सलग दुसऱ्या रचनेमध्ये सुद्धा चांगली उपस्थिती. सरळ बॅटने चेंडूला खेळून काढण्याचा विचार होता. चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1 धाव बॅटर पूर्ण करतायत. दुसऱ्या धाबे करता धावतायत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स याचा प्रत्यय पाहायला मिळालं आणि तिसरी धाव घेताना आता बॅटिंग करणाऱ्या टीमला एक धक्का लागतोय धावबादच्या स्वरूपात. पहिल्या डावाची झाली समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर आई गावदेवी सातेवली टीमने धावपळकावर धाबा जमा केलेल्या आहेत. 40 धाबा आणि 41 धावसंख्येचं टार्गेट असेल. 41 इज द टार्गेट. 41 धावसंख्येचे टार्गेट आपण बघणार आहोत. तत्पूर्वी मॅच ऑफ समरीकडे सुद्धा आपण नजर टाकूया. गोलंदाजी आणि फलंदाजी कशी झाली त्याबद्दल ही चर्चा होईल. मॅच ऑफ समरी
हे प्रेक्षक राजे बघा, प्रेक्षक राजे उत्सुक आहेत. आमचे मित्र विनोद हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत. मनीष पाटील ते सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत असं वाटतंय, असं दृश्य दिसतंय. खऱ्या अर्थाने येलो शर्ट्स मध्ये बघितले आम्ही ते प्रेक्षक राजे. बघूया, एन्जॉय करतायत, खूप चांगले एन्जॉयमेंट. सर्व प्रेक्षक त्या ठिकाणी हात करताना दिसत आहेत. कॅमेरामॅन त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करताना दिसले, हे बघू शकतायत. पुन्हा एकदा प्रेक्षक राजे खुश आहेत. येस, जुचंद्र आमचे मित्र विनोद जे नाट्य कलाकार सुद्धा आहेत ते सुद्धा तिथे एन्जॉय करताना दिसत आहेत. जनक भुईर यांना सुद्धा आपण त्या गर्दीमध्ये पाहिलं, ते सुद्धा क्रिकेटचे दर्दी आहेत आणि म्हणूनच गर्दीमध्ये दिसलेत. पहिला डाव संपलाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकावर 40-41 धावसंख्येचा पाठलाग कसा काय केला जातोय ही चर्चा करण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. नाही बालबाका इथला मालिक आम्ही, किंग पण आम्ही, कोण करणार नाही बालबाका. ठेवलाय गाजवून सारा इलाका आपल्या दादा. गलती वाकड्यात जायची करू नका गस, एक गलती वाकड्यात जायची करू नका गस, हे केले बंद. थँक्यू सो मच. या ठिकाणी तुम्ही बघू शकता या स्पर्धेकरता गुड शॉट या हेवी क्वालिटीचे चेंडूंचा वापर केला जातोय. क्रिकेट टेनिस बॉलचा वापर केला जातोय. परंतु या स्पर्धेमध्ये स्पष्ट लिहिलंय लोकनेते चषक 2025. लोकनेते म्हटलं तर माजी दमदार आमदार आदरणीय सन्मान्य हितेंद्रजी ठाकूर सरांच्याच नावाने ही क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय. बहुजन विकास आघाडी नायगाव पूर्व पुरस्कृत पत्तू पॅकर जुचंद्र आयोजित लोकनेते हितेंद्रजी ठाकूर चषक 2025चा रणसंग्राम आणि त्यामुळेच इथे लोकनेते चषक 2015 असा उल्लेख या चेंडूवर आहे. हे तुम्हाला दाखवलं जातंय. JTC लाईव्ह द्वारे थेट प्रक्षेपण होतंय. कॅमेरामॅन अजय हे सुद्धा चांगलं काम करतायत. त्यांच्या इतर कॅमेरामॅन सुद्धा चांगल्या भूमिकेमध्ये आहेत. JTC लाईव्हचं आपण खरं तर आभार मानूया. 4 कॅमेरा सहित ह्या स्पर्धेला ते कव्हर करताना दिसत आहेत. थँक्यू सो मच कॅमेरामॅन अजय. चांगली माहिती आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहेत. परवाच्या दिवसामध्ये आपण थेट प्रेक्षकांमध्ये सुद्धा भेटीगाठी करणार आहोत. वळूया पुन्हा आता मॅचकडे. धावसंख्येचा जो डोंगर उभा केलाय, खऱ्या अर्थाने डोंगर म्हणता येणार नाही तरी सुद्धा समाधानकारक धावसंख्या 40 धाव बनवलेत. 41 धावसंख्येचं टार्गेट आहे. रजनी क्रिकेट आपण खेळतायत आणि तासकनास ज्या 41 बनल्यात ना त्या मी तर सांगेल 60+ असतील. पाहूया आता गोलंदाजी मार्गावर इम्तिहाज हा गोलंदाज आलाय. कारण 5 षटकांचा जेव्हा मॅच असतो तेव्हा 2 षटकं हाताळण्याची मोठी जबाबदारी मिळते इम्तिहाजला. 2 बॅटर जे उतरलेत, स्ट्राईक इनकडे मयूर असेल आणि नॉन स्ट्राईक इनकडे आकाश, दोघेही टेनिस विश्वामध्ये गाजलेले नावाजलेले खेळाडू आहेत. कुळ्या गटामधून सुद्धा त्यांना अनेक संधी दिल्या जात आहेत. पंच ललित भोईर सरांचा या मॅच करता इशारा येतोय. गेम इज ऑन. 41 धावसंख्येचा पाठलाग कसा काय केला जातो. इम्तिहाज याची गोलंदाजी धारदार होईल की नाही शंका निर्माण झालंय. वळी आपण पहिल्या बॉलकडे. आजच्या या रजनीमधील हा शेवटचा मॅच आहे आणि या शेवटच्या मॅच मध्ये पाहूया कशा पद्धतीने खेळ होतोय. संदेश केनी एन्जॉय करतायत. साने गुरुजी स्पोर्टचे स्वप्नील हे सुद्धा आपण बघितलं. चला मॅचला सुरुवात. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. 24 बॉल मध्ये करायचे 41 धावा. आघाडीचे फलंदाज दाखल झालेत. आकाश आणि मयूर मांगेला. पहिला बॉल, बॉलर तयार. ओव्हर दी विकेटने टॅप केल्या बॉलला. अगदी 30 सेकंडच्या आतमध्ये बॉलला अडवला जाईल आणि या बॉलवरती एक सिंगल आले. संदीप सर ज्या वेळेला जुचंद्र मध्ये स्पर्धा असतात ना, एखादी नाईटची स्पर्धा सुरू झाली की लगेच प्रत्येक जे आयोजक आहे ते जागृत होत आहेत की आपली देखील स्पर्धा ठेवायला पाहिजे. यानंतर आपण लगेच बघणार आहात अगदी 3 ते 4 दिवसाच्या कालावधीनंतर 10 ते 14 मध्ये उपमुख्यमंत्री चषक 12 बाईकची क्रीडा स्पर्धा पालघर जिल्ह्यातील एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा. 12 बाईकचा उल्लेख जर केला तर जिग्नेश माता, निलीजी चव्हाण असतील त्यांची संपूर्ण टीम. त्यानंतर जर लगेच JPL आपल्याला पाहायला मिळेल. आणखीन मोठमोठ्या स्पर्धा नागेश काका मैदानावरती आपण नेहमीच पाहताय आणि नेहमीच पाहत येणार आहात. यस, नेहमीच त्या स्पर्धेची चर्चा आपण करूया. परंतु नारंगी संघाकरता प्रत्येक चौकारांसाठी 500 रुपये आणि षटकारांकरता 500 रुपयाचा पारितोषिक दिव्यज भोईर यांच्याकडून या ठिकाणी जाहीर झालंय. लगातार 3 चौकार आणि 3 षटकार जरी ठोकले तर 2000 रुपयाचा पारितोषिक असेल. ही माहिती मिळते. नुकताच या 4 धाव मिळत आहेत. 4 धाब्यांच्या मदतीनं धावसंख्येत आता वाढ होतोय. धावसंख्या झाली आहे ती 5. धाबा बनवण्याकरता हा टॉस घेतलाय बॅटरने. आकाश आणि मयूर हे 2 बॅटर चांगली सुरुवात करतायत. ऑफस्टिकच्या बाहेर जाऊन मागचा पाय वाकवत असताना चांगला फटका खेळला गेला. या बॉलवरती मिळतील धावा, त्या म्हणजे 4.
चौकार आलाय 4 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावर जाऊन पोहोचते ती म्हणजे 5 षटकारामध्ये. बॉलर तयार आहे, षटकातील पुढचा बॉल ओव्हर दी विकेट, शॉर्ट बॉल त्यावरती केले आक्रमण. बॉल जातोय एका टप्प्याच्या सहाय्याने चौकाराकरिता येतोय लोकनेते आमदार हितेंद्रजी ठाकूर. चषकातील हा जबरदस्त फटका, 4 चौकार. कोण हाय का एवढं गाजवून सारा इलाका बेटा दादावानी कोण हाय का एवढं गाजवून सारा इलाका बेटा दादावानी कोण हाय का. 3 चेंडूची समाप्ती झाली आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकावर वाढत चालली आणि धावा लागल्या जातात ते 9 धावा. हे तुम्ही बघू शकता शॉट सिलेक्शन कसं केलंय. प्रेक्षकांच्या दिशेने हा चेंडू गेला, प्रेक्षक सुद्धा एन्जॉय करतायत. कोल्ड ड्रिंक्स आहे, काहींच्या हातामध्ये वडापाव आहेत, काहींच्या हातामध्ये अंडापाव सुद्धा आहेत आणि त्या अंडापाववर संपूर्ण रजनी क्रिकेट स्पर्धा त्यांनी गाजवलंय. धावसंख्या धावपळकावर 9. पुढचा बॉल ओ वाईड यॉर्कर, चॉक केलं जातं या चेंडूला. शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू गेला, 1 धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या झाली आहे ती 10. प्रत्येक चौकारांकरता 500 रुपयाचा पारितोषिक आहे दिव्येश यांच्याकडून. दिव्येश भोईर यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे. कॅश प्राइस कालच्या दिवसात देखील आपण पाहिलं आणि आजच्या दिवसात देखील कॅश प्राइस पाहायला मिळतात. बॉल होती यार डान्सिंग डाऊन दी ट्रॅक, चांगला फटका खेळला. बॉल चालला लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक पोहोचतायत बॉल पर्यंत. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होईल आणि एक सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल 5 चेंडूच्या समाप्तीनंतर P1चं षटक घेऊन बॉलर इम्तियाज यांना आपण पाहिलं गेलं आणि संपूर्ण प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळतात. मॅचचा आनंद घेत असताना भावेश वनगा असतील, त्यानंतर जर पाहिलं गेलं तर जेबी यांना देखील आपण बघतायत. BVA चॅम्पियन या संपूर्ण मॅचचा आनंद घेत असताना त्यांचं देखील वेलकम, आपलं सुस्वागतम लोकनेते चषक 2025 मध्ये. पुढचा बॉल घेऊन येतो गोलंदाज. स्विचिट करण्याकरता इरादा केला होता पक्का, परंतु एक चांगली गोलंदाजांनी यावेळेला दाखवली. इम्तियाज याचं हे पहिलं षटक पूर्ण होतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकावर लागली जाते ती 11 धाबा. बिनबाद 11 धाबा धावपळकावर लागल्यात. अजूनही जिंकण्याकरता 30 धाबांची गरज आहे. पुन्हा प्रेक्षक राजे आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. ज्या पद्धतीने प्रेक्षकांची अफाट गर्दी पाहायला मिळाली तुषारची, मोठ्या संख्येने प्रेक्षक राजे उपस्थित आहेत आणि त्यातल्या त्यात आपल्या जुचंद्र नगरीमधील जे स्टार खेळाडू आहेत ते सुद्धा आपल्याला दिसले. प्रथमेश दादा भोईर यांची क्रीडा स्पर्धा आहे आणि त्यांच्या स्पर्धेला आपण संपूर्ण गावाला आपण पाहतात, कारण की संपूर्ण गावाला अगदी ज्या ज्या क्रिकेटच्या स्पर्धा असतात ना त्या क्रिकेटच्या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून नेहमी योगदान असतं. स्पर्धा कुणाची असो, स्पर्धा कुठल्याही मैदानावरती असो, परंतु प्रथमेश दादा भोईर यांचं योगदान फार मोठं असतं आणि त्याच कारणास्तव त्यांची क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी प्रत्येक आयोजक असतील, प्रत्येक खेळाडू असतील हे आपल्याला पाहायला मिळतात. भोईर आहेत, कुणाल सुद्धा त्या ठिकाणी बसलेत, एन्जॉय करतायत सर्वजण. केवल मात्र यांना सुद्धा आपण बघितलं, खूप चांगले एन्जॉयमेंट आमच्या लाडक्या प्रेक्षकांची त्या ठिकाणी सुरू आहे. वळी आपण मॅच कडे 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये 10च्या सरासरीने 30 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज वीरू आलाय, त्याला सुद्धा चमकदार कामगिरी करावी लागेल. एका बाजूला दिव्येश भोईर लगातार 3 चौकार आणि 3 षटकारांकरता 2000 रुपयाचा पारितोषिक लावत आहेत. प्रत्येक चौकार आणि षटकारांसाठी 500 रुपयाचा पारितोषिक त्यांच्या माध्यमातून जाहीर चालू वळी कशा पद्धतीने आता वीरू गोलंदाजी करतोय. समोरच्या इन कडून त्याला गोलंदाजी करावी लागेल. पंचांच्या भूमिकेमध्ये ललित भोईर आणि हितेंद्र भोईर हे 2 दिग्गज खेळाडूंना बघतोय. पूर्वी अनेक स्पर्धा गाजवणारे ललित भोईर सर आहेत. दुसऱ्या बाजूला अजूनही क्रिकेटमध्ये जिवंतपणा आणणारे खेळाडू म्हणजे हितेंद्र भोईर पंचांच्या भूमिकेमध्ये दिसत आहेत. गोलंदाजी वीरू कसा टाकेल त्याच्यावर नजरा आहेत. आई गावदेवी सातवली संघाचा हा दमदार खेळाडू. शॉर्ट बॉल होता, पंच केलं जातंय फॉरवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. थ्रो करण्याआधी 1 धाव मिळाली. एका धावांची धावसंख्या धावपळकावर पोहोचली ती 12. गेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर सातवली संघ पहिला फाईट केला तो म्हणजेच मुफास 11 वसेट फाटा टीमच्या विरोधात. वीरू आले होते नंबर 2च्या षटकामध्ये. वीरूने निव्वळ 3च धावा खर्च केल्या होत्या आणि या मॅच मध्ये जर वीरूचं तशा प्रकारचं षटक राहिलं तर नो डाऊट अबाउट इट सातवली संघ जो अगदी जर पाहिलं गेलं तर पहिल्या षटकात धावा खर्च करत होता, या दुसऱ्या षटकात धावा कमी खर्च करताना दिसणार आहे. बॉलर तयार आहे वीरू.
इथे जर पाहिलं तर ऑप्स्टिकच्या बाहेर शफल झाले, पुन्हा एकदा बॅकफुटला आले, पंच करण्याचा प्रयत्न होता, बॅट बॉलचा संपर्क नाही, विरुद्धचा बॉल भरपूर फास्टेस्ट डिलिव्हरी पाहायला मिळाली, चालला विकेट किपरच्या हातामध्ये, आलाय डॉट बॉल. भन्नाट वेगाने तो चेंडू दिसला आपल्याला, आउट कटर चेंडू पाहायला मिळाला. हे बघू शकतायत दीक्षित पाटील सुद्धा त्या ठिकाणी आहे आणि एनआर गटाचे प्रमुख त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. राज पाटील उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. पराग यांना सुद्धा आपण बघितलं. आणखीन जितू हे सुद्धा त्या ठिकाणी होते, एन्जॉय करतायत, एन्जॉय सुरू आहे आणि ही स्पर्धा प्रत्येकाला आवडली आहे. धावसंख्या धावपळकावर बिनबाद 12, 2 बॉलची समाप्ती. दबाव दडपण आता वाढताना दिसतोय. रिक्वायर रन रेट 10.88चा बनलाय 41 धावसंख्येचा पाठलाग करत असताना. पुन्हा एकदा विरू जास्त वेळ वाया जातोय हे लक्षात असू द्या. लेट आमने चांगला मारा करायचा होता, पाहूया काय घडलंय. एक चांगला बॉल, रायझिंग डिलिव्हरी, सरप्राइझिंग डिलिव्हरी या ठिकाणी भ्रमामध्ये टाकलंय, प्रश्नामध्ये टाकलंय या चेंडूवर बॅटरला. धावसंख्या 12. 12 धावा फटकावरती लागल्या गेल्या. प्रयत्न तर करतायत एनसीसी नारंगांची टीम धावा बनवण्यासाठी, परंतु दुसऱ्या बाजूला हे पहा आमचे प्रेक्षक वर्ग संपूर्ण जर पाहिले गेले तर मला वाटते दत्तलीचे प्रेक्षक होते, त्यांचं देखील वेलकम करूया, स्वागतम. प्रत्येक प्रेक्षक वर्ग, प्रत्येक खेळाडू असतील, प्रत्येक आयोजक असतील जुचंद्र परिसरामध्ये प्रत्येकाने या स्पर्धेला भेट दिली. फुलटॉस बॉल त्यावरती केले आक्रमण, फटका फसला, डीप विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला कॅरी केले गेले. अगदी जर पाहिलं तर फेकी होईल आणि यस आता मात्र DRS या ठिकाणी चेक केला जाईल, भीमन आहे की नाही. संदीप सर, हा बॉल जर नो असेल तर 3 धावा मिळतील, नो नसेल तर विकेट मिळू शकते, ती म्हणजेच आई गावदेवी सातुली संघाला. पाहूयात काय घडेल. यस, पाहूया काय घडतंय आणि त्यामुळेच पंच येत आहेत त्या ठिकाणी. ललित बोईर सर येत आहेत. ऍक्शन कसे आहे, चेंडूची उंची कितपत आहे, थाय पॅडच्या वर चेंडू आहे की नाही, हे सर्व लक्षात घेऊन तदनंतर हा योग्य तो निर्णय दिला जाईल. सध्याच्या घडीला धावसंख्या 12, बिनबाद 12. एकतर सुरुवात संतगतीने जरी झाली असेल तरी ती सावध असे म्हणता येईल. आकाश आणि मयूर अंतिम क्षणी चांगला अटॅक करतायत, फलंदाजीचा मारा ते चांगला करू शकतायत. आकाश आणि मयूर या 2 खेळाडूला आपण बघितलं, चमकदार कामगिरी करणारे खेळाडू आहेत. रिक्वायर रन रेट 11.60चा होता. जे अतिरिक्त खेळाडू आहे 12th मॅन, तुम्ही जाऊ नका, कुठेच जाऊ नका, 12th मॅन आहे तिथे जाऊ नका. चांगली क्रिकेटची स्पर्धा आहे, रजनी क्रिकेटची स्पर्धा आहे आणि जेटीचीच शानदार प्रदर्शन. यस, दॅट इज नो बॉल. धावसंख्या 3 ने पुढे सरकली. धावपळकावर धाबा लागले जात आहेत सध्याच्या घडीला, त्या म्हणजेच 15 धाबा. नो बॉल, फ्री हिट, मुक्त संचार करण्याची संधी मिळेल बॅटरला. आणि तो मुक्त संचार पाहूया बॅटरद्वारे केलं जाईल काय. आकाश आणि मयूर हे 2 बॅटर आहे. स्ट्रायकिंग कडे आकाश, फुल पिच बॉल होता, चेंडूला आता ऑन साइडला वळवलंय फॉरवर्ड. स्कोरलेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय. मिड विकेटचा चेंडू उचलेपर्यंत 1च धाव मिळाली. 1 धावांची धावसंख्या यावेळेला झाली आहे ती 16 धाबा, 4 बॉलची समाप्ती. 41चा पाठलाग करायचा आहे. 16 धाबा धावपळकावर असेल आणि त्यातल्या त्याच गोलंदाजांनी नुकताच एक चूक केली. शेवटची मॅच आजच्या दिवसातील आणि शेवटच्या मॅच मध्ये तर गोलंदाजी करणाऱ्या टीमने चुका कमी करायला पाहिजेत आणि बॅटिंग करणाऱ्या टीमने देखील, कारण की शेवटची मॅच ज्या वेळेला आपण खेळतो एखाद्या मैदानावरती आपल्याला तितकंसं प्रेशर जाणवतं आणि या मॅच मध्ये एनसीसी नारंगी या टीमने पुन्हा एकदा शिरकाव केलाय. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार आहे. विरू स्लॉट मध्ये होता, पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये, बॉल जाईल थेट सीमारेषे पार, मिळतील धावा 6 नारंगीचा. आज जर पाहिले गेले तर जल्लोष होतोय. मयूर मांगेलाने आणखीन एक षटकार ठोकलाय या जुचंद्रच्या नगरीमध्ये येऊन. लोकनेते चषक षटकार. इधर अपनी मर्जी चलती, वाकड्यात जायची करू नका गलती, वाकड्यात जायची करू नका गलती, वाकड्यात जायची करू नका गलती. हे केले अबंद साऱ्यांची बोलती, भले भले हे पाहून जळती. जबरदस्त आक्रमक पवित्र बॅटरचा पाहायला मिळाला आणि 6 धाब्याच्या मदतीनं आता मयूरने सुद्धा आक्रमक भूमिका अदा केली आहे. धावसंख्या पोहोचली ती 22. 1.5 बॉलची समाप्ती. धाबा लागल्या जातात ते 22 धाबा. भागीदारी धोक्याची घंटा या ठिकाणी वाजवताना दिसत आहेत. डीप गली क्षेत्राबाहेर चेंडूला स्विच हिट केलंय. सीमारेषे पार, मिळतं धाबा 4. लोकनेते चषक चौकार. नाही कशात कमी दाखवा तुम्ही, कोणी असा झालाय का.
नारंगी संघाच्या प्रत्येक खेळाडूसाठी चौकार आणि षटकार जो बॅटर ठोकतोय त्याच्याकरता 500 रुपयाचं पारितोषिक दिव्यचे भोईर साहेबांकडून जाहीर झालंय आणि नारंगी संघ जर जिंकला तर 2000 रुपयाचं पारितोषिक त्या टीमला दिलं जाईल दिव्यचे भोईर साहेबांकडून. ही अपॉर्च्युनिटी आहे, ही संधी आहे. 2 षटकं संपल्यानंतर धावसंख्या धावपळकर लागली जाते ती सध्याच्या घडीला 26 धाबा. आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये जिंकण्याकरता 15 धाबांची गरज आहे. नुकताच प्रेक्षकांमध्ये सुद्धा कॅमेरा गेला होता, परंतु हे मॅच फार महत्वाचे आहे. दोन्ही टीम करता फार महत्वाची मॅच आहे. त्यामुळेच इक्वेशन आणि सिच्युएशन काय आहे याची माहिती देणं गरजेचं आहे. 12 बॉलमध्ये पाहिजे 15 धाबा. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आकाश गोगलदरे टेनिस विश्वातील एक नामवंत आणि प्रख्यात खेळाडू आलाय. जबाबदारी त्याला स्वीकारावी लागेल आणि चांगले चेंडू या विकेटवर टाकावे लागतील. 12 मध्ये पाहिजेत 15 धाबा. नक्कीच जबाबदारीचं ओझं घेऊन या ठिकाणी जर पाहिजे गोलंदाजी करावी लागेल, परंतु प्रतिस्पर्धी संघाचे फलंदाज जबरदस्त कामगिरी करतायत. आकाशने सुरुवात थोडीशी चांगली खराब केली होती, परंतु जर पाहिलं गेलं तर त्यानंतर जबरदस्त कमबॅक दोन्ही बॅटर्स झाल्या मैदानाच्या आतमध्ये. बॉलर तयार. हो यावेळेला जर पाहिलं गेलं तर जबरदस्त डाव पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये त्याचा फायदा बॅटिंग करण्यास संघाने घेतला. एकदा कम्प्लीट केलं. दुसऱ्या धाव्यासाठी लगेच मैदानाच्या आतमध्ये मयूर धावतायत, आकाश धावतायत. 2 धावा कम्प्लीट केल्या आहेत. हे जर पाहिलं गेलं तर सिंगल डबलचं क्रिकेट आहे, त्यांना माहिती आहे धावा कमी करायच्या आहेत. सिंगल डबल वरती फोकस केला. हा पहा आपण पाहतायत NCC नारंगीचा डगआउट दाखवला तर खुश आहे या दोन्ही बॅटरवरती ज्याप्रमाणे बॅटिंग करतायत. येस 2 धाब्याच्या मदतीनं आता धावसंख्या फुलताना दिसतं. धाबा लागल्या जातात त्या बिनबाद 28 धाबा. भागीदारी या ठिकाणी चांगली होते. साखळी जणू काही वाढत चालली आहे. धावसंख्या 28. गोलंदाज आकाश तयार. या षटकातील त्याचा पुढील बॉल. पॉइंटच्या दिशेने चेंडूला टोळवायचं होतं. स्वीपर कव्हरच्या दिशेने चेंडू वळतोय. एक धाव मिळाली. दुसरे धाबे करता बॅटर धावतायत. पॉइंटच्या दिशेने चेंडू पुन्हा एकदा वळताना दिसला, त्यामुळेच बॅटरला या चेंडूवर 2 धाव मिळत आहेत. 2 धाव्यांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 30 धाबा. 30 विदाउट लॉस. आता असं वाटतं की सहजगत्या या मॅचला NCC नारंगी संघ जिंकेल की काय? पलटवार करावा लागेल आई गाव देवी सातवली टीमला. का व्यासपीठ आहे, काय शामियाना बनवलाय. प्रथमेश दादा भोईर यांचं कौतुक करावं तिथं कमी. मुख्य व्यासपीठावरती आपण त्यांना देखील पाहत आहेत. त्यांचा संपूर्ण मित्र परिवार हा संपूर्ण मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळतोय. बहुजन विकास आघाडीची गर्जना करणारी ही बहुचर्चित असलेली ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. इथे जर पाहिले गेले तर चांगला बॉल आहे. कमबॅक केले बॉलिंग करण्या टीमच्या माध्यमातून. असे बॉल टाकावे लागतील तेव्हाच कुठेतरी कमबॅक होऊ शकतो. आल्या मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल चेंडू फेकून झाले. जर पाहिले गेले तर अक्काच्या षटकातील 3 येणारे बॉल असतील. इथून देखील 9 चेंडूत संदीप सर 11 धावा करायच्या आहेत. इथून एखादी विकेट, इथून एखाद 2 डॉट बॉल आले सातवली टीमचं पुनरागमन केले जाईल मॅच मध्ये. येस आणि चांगला कॅमेरा वर्क कुणाल पाटील या ठिकाणी करताना दिसत आहेत. 9 चेंडूंमध्ये 11ची गरज आहे. 9 बॉल 11 धाबांची आवश्यकता. 3 बॉल टाकून झालेत. गोलंदाज आकाश पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये ते बदलाव करतायत. आज जबाबदारी कुणाल पाटील यांनी सुद्धा स्वीकारले. व्यवस्थापनाच्या भूमिकेमध्ये सुद्धा व्यवस्थापक म्हणून सुद्धा त्यांना आपण पाहिलं होतं. सागर भोईर, दिव्येश पाटील, निखिल पाटील यांची सुद्धा मी चर्चा करेन आणि इथे चर्चा या चेंडूची करेन, कारण गोलंदाजाने पुन्हा पलटवार करण्याच्या इराद्याने चेंडू टाकलाय. आता 8 बॉल शिल्लक आहेत आणि 8 बॉल मध्ये 11 धावांची गरज आहे. धावसंख्या बिनबाद 30. क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेने भरलेला आहे. क्रिकेटमध्ये जर त्याला महत्त्व नसते, क्रिकेटमध्ये प्रत्येक बॉलवरती काहीतरी नवीन घडते. प्रत्येक बॉलवरती जर पाहिलं तर काहीतरी घडते आणि त्याच कारणाचं क्रिकेट या खेळाला संपूर्ण महाराष्ट्राने, संपूर्ण भारताने डोक्यावरती उचलून धरलेला आहे. आलाय डॉट बॉल मैदानाच्या आत. उल्लेख केला होता डॉट बॉल विकेट जर आली तर मॅच मध्ये पूर्ण आगमन फिल्डिंग करण्या टीमच्या माध्यमातून होईल. इथे चांगला बॉल आहे. खोलवटप्याचा बॉल होता. ऑन साइडला बॉल लवडवले. बॉल चालला लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं फंबल झालं. एक सिंगल कम्प्लीट केलाय. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कम्प्लीट झाल्यात. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती 32. येणारे बॉल 7 बॉल मध्ये 9 धावा करायच्या आहेत. संदीप सर हा बॉल या मॅचचा, या स्पर्धेचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. 7 बॉल 9. 7 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. पुन्हा थोडेसे बदल केले जात आहेत. स्ट्रेट लॉंग ऑफच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक लावला जातोय इम्तियाज याला. आकाश गोगलदरे याचा हा बॉल कसा असेल? कोळवट्याचा चेंडू होता. ब्लॉक होल मध्ये टाकला होता. बुंद्यामध्ये टाकला होता. त्या चेंडूला खोदून काढलंय. 1 धाव मिळाली बॅटरला. आकाश 1 धाव पूर्ण करतो. दुसरी धाव धोक्याची घंटा वाजू शकेल. याच बरोबर या एका धावणीची धावसंख्या पुढे सरकली. धावपळकावर धाबा लागल्या जातात. बिनबाद 33. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूमध्ये जिंकण्याकरता 8 धावांची गरज आहे. 8 धाबा 6 चेंडूंमध्ये. सामना हा कोणता संघ जिंकेल प्रश्नचिन्ह आपल्या डोळ्यासमोर उभं राहिलेलं आहे. याचं उत्तर शोधण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी कुठेच जाऊ नका. बघत राहा, पाहत राहा
स्वर्गीय नागेश पाटील मैदानावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम लोकनेते चषक 2025. आमदार दमदार हाय अंगार सोबत शिती दादा ठाकूर सोबत शिती दादा ठाकूर नाही गावजू चंद्रवाला लई दिलवाला येतो हाकेला धावून बरका नाही गावजू चंद्रवाला लई दिलवाला येतो हाकेला धावून बरका देवला गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण यस दादाने तर इलाका पूर्ण गाजवून ठेवलाय. आता हे मैदान गाजवण्याकरता हे 2 बॅटर त्या ठिकाणी सज्ज आहेत. मॅच कोण जिंकेल? 6 मध्ये पाहिजेत 8 धाबा. 6 बॉल 8. प्रत्येक प्रेक्षकांना आवडणारी मॅच, प्रत्येकांना आवडणारी मॅच, कारण की आजच्या दिवसातील आजच्या रजनीतील ही शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळते. आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये म्हटलं जाते ना की प्रेक्षकांची जर गर्दी असेल तर अगदी पाहिजे तर त्या स्पर्धेला शोभा लागते. आणि याही स्पर्धेमध्ये प्रेक्षकांची अल्लोड गर्दी, त्याचप्रमाणे प्रेक्षकांना आवडणारा मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एका बाजूला आई गावदेवी सातिवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये NCC नारंगी धावा फटक्यावरती लागल्या जात आहेत. त्यामध्ये स्कोर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना 33 धावा लागल्या गेल्यात. येणारे बॉल इथून देखील असतील शिल्लक. तुमच्याकडे 6 बॉल मध्ये करायचे आहेत, त्या म्हणजे 8 धावा. पैसा वसूल मॅच, रात्रीच्या अगदी जर बलत्या खेळातील सर्वाधिक सुंदर मॅच आजच्या रात्रीतील. 6 बॉल 8 धावा करायच्या आहेत. 6 चेंडू आणि 8 धाबा. परंतु आज एक चांगली ऑफर कुणाल पाटील यांना सुद्धा दिली गेली JTC द्वारे, कारण कॅमेरा वर्क खूप सुंदर करतायत. 6 चेंडू आणि 8 धाबांची गरज असताना कोणता संघ कोणत्या संघाची लाभेल वाट? 6 मध्ये पाहिजेत 8. कोण या ठिकाणी सजवेल आपला थाट? गोलंदाजी मार्गावर आता गोलंदाज अनिकेत तयार झालाय. मागच्या मॅच मध्ये त्यांनी खर्च केल्या होत्या, आता त्या ठिकाणी कमीत कमी धावा खर्च करायच्या आहेत त्याला. एक ट्रम्प कार्ड गोलंदाज आहे. मागच्या मॅचला सर्व विसरून नव्याने त्याला या ठिकाणी सुरुवात करून द्यावी लागेल आपल्या टीमसाठी. आकाश स्ट्राईकिंगकडे 14 मध्ये 19 धाबा त्याने बनवलेत. अनिकेत याचा हा बॉल पॉइंटच्या दिशेने वळवलाय. 1 धाव तर बॅटरला मिळेल. दुसरी धाबे करता बॅटर धावतायत, परंतु चेंडू जातो सीमा रेषे पार. 1 नाही 2 नाही 3 नाही, धावा मिळतात 4. चौकार. सारा इलाका आपल्या दादावानी कोण या स्पर्धेतील सर्वात मोठी चुकी असावी आणि सन्माननीय दिवेशजी भोईर साहेबांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल या फटक्यासाठी. दोन्ही क्षेत्ररक्षकांनी केलेली चुकी अगदी थोडासा बॅकफुटला आता मध्ये जाणवला जाईल. टीम सातवली संघ 2000 रुपये आणखीन. मॅच जिंकल्यानंतर 2000 रुपये मिळतील त्या टीमला. ओहो, गोलंदाजाची पहिली चूक. फलंदाजाने चेंडूला केलं हुक आणि इथे 2 धावा तर मिळत आहेत. 2 धावांची भागवली संघाच्या धावसंख्येची भूक. 2 धावा मिळत आहेत. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या आता पुढे सरकताना धावा लागले जात आहेत त्या 39. 4 बॉल 2 ची गरज आहे. विश्वास प्राप्त करावा लागेल. श्वास आणि विश्वास हे दोन्ही अदृश्य आहेत, परंतु या दोघांमध्ये इतकी प्रचंड ताकद आहे जे अशक्य गोष्टीला सुद्धा शक्य करतील. आणि ते शक्य करण्याकरता गोलंदाजाला तशाच इराद्याने गोलंदाजी करावी लागेल. क्या बात आहे. आतापर्यंत 16 बॉल मध्ये 25 धावा केल्यात. नाबाद खेळी मैदानाच्या आतमध्ये आकाश काढतायत. दुसऱ्या बाजूला मयूर मांगेल यांना आपण बघतायत. 5 बॉल मध्ये 13 धावा आतापर्यंत त्याने वैयक्तिक केलाय. 39 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. नारंगी जिंकेल की सातवली, प्रश्न उभा राहिलाय आणि या प्रश्नाचं उत्तर थोड्याच वेळात आपल्या प्रत्येकापर्यंत पोहोचणार आहे. 4 बॉल 2. इथे बॉल सोडून दिलाय. पंचांवरती जर पाहिलं तर आषाढभूत नजरेने पाहिलं होतं. पंचांचा इशारा आला. इट इज अ व्हाईट बॉल. अवंतर धाव मॅच मध्ये झाल्या पलटवार. आता नारंगी टीम फ्रंट फुटला आले. 1 धाव मिळेल. संघाची धावसंख्या धावफटकावरती 40. येणारे बॉल असतील 4. विजयाकरिता 1 धावेचं लक्ष्य. ओहो, कोलवटामध्ये चेंडू होता आणि विजयी फटका खेचला बॅटरने. स्वीपर कव्हरच्या दिशेने चेंडू दणदण करत पुढे जातोय. मिळतोय धाबा 4. विजयाचा चौकार आणि NCC नारंगी संघ पोहोचलाय सुपर 8 मध्ये. आणि हा मॅच जिंकल्यामुळेच दिवेशजी भोईर साहेबांकडून 2000 रुपयाचा पारितोषिक मिळेल NCC नारंगी टीमला. कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक, टफ लक. आई गावदेवी सातवली टीम या स्पर्धेमध्ये आपण सहभाग दर्शवलेत. प्रेक्षकांना अर्थातच खुश केलं, त्याबद्दल आपलं सर्वांचंच आभार.
हे तुम्ही बघू शकता टीम दाखवली जाते. एनसीसी नारंगीचे समर्थक आहेत, कावडू आहेत, ते खुश होत आहेत, हात दाखवत आहेत. काही टीम मॅनेजर सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि अर्थातच अतिशय चांगलं प्रदर्शन केलंय. कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन. एक शॉर्ट ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण मॅन ऑफ द मॅच कडे वळणार आहोत. साथी लावन हँड